आम्ही पुण्यामध्ये कुठे कुठे फिरलो ते मी तुम्हाला पुढे सांगतेच। त्याच्या आदल्या दिवशी दादूला पाणीपुरी खाण्याची खूप इच्छा झाली होती, म्हणून संध्याकाळच्या वेळेस मी आणि दादू निघालो होतो पाणीपुरी खाण्यासाठी। आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घरातली सगळी कामे आवरली आणि आमचा प्लॅन झालेला होता आधीच की आम्हाला दुसऱ्या दिवशी फिरायला जायचंय, म्हणून सगळी कामे आवरली आणि लगेच आम्ही फिरायला जाण्यासाठी निघालो। आणि पुणे फिरायचं म्हटलं तर आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिले दगडूशेठ हलवाई गणपती आणि तुळशी बागच येतं। आणि नवीन जे पण पुण्यामध्ये येतं त्यांना पण सगळ्यात आधी तीच क्युरियोसिटी असते की गणपती आणि तुळशी बाग बघण्याचं, म्हणून सगळ्यात पहिले मी त्यांना तिकडे घेऊन गेले। आणि आम्ही आदल्या दिवशीच प्लॅन केलेला होता की आपण कुठे पण जायचं तर पीएमपीनेच जाऊया, म्हणजे पास काढला की दिवसभर कुठे पण फिरता येईल, म्हणून आम्ही पीएमपीनेच तिकडे गेलो आणि सगळ्यात पहिले पोहोचलो। आणि तसं तर शनिवार वाड्यामध्ये मी बरेच वेळेस आले होते, पण यांना दाखवायचं म्हणून परत एकदा आले आणि तिथला व्ह्यू परत एकदा एन्जॉय केला। आणि त्याच्यानंतर मग शनिवार वाड्यातून बाहेर पडलो आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर थोडंसं पुढे चालून लाल महल आहे, म्हटलं चला हा पण यांना दाखवून घेऊया। तसं तर मी एकदा दोनदा आलेले आहे, एवढं काही जास्त वेळेस आलेले नव्हते, म्हटलं चला आपण पण बघूया एकदा। तिथला व्ह्यू एन्जॉय केला आणि बराच वेळ असल्यामुळे तिथे पण मस्त असे छान छान फोटो क्लिक केले आणि लगेच मग तिथून पण निघालो। आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। आणि गणपती बाप्पा म्हटलं तर गर्दी आलीच तरी सुद्धा आमचं 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त असं गणपतीचं दर्शन झालं होतं आणि मन सुद्धा एकदम प्रसन्न होऊन गेलं होतं। दगडूशेठ हलवाई गणपतीला आलोय आणि तुळशी बागेमध्ये आपण लेडीज जाणार नाही असं तर कधी होणारच नाही, म्हणून लगेच आम्ही तुळशी बागेमध्ये गेलो। आणि तिथली गर्दी वगैरे बघून आम्हाला एवढी काही तिथे फिरण्याची इच्छा पण नव्हती, म्हणून थोडीफारच तिथे शॉपिंग केली आणि लगेच बाहेर पडलो। आणि बाहेर पडल्यानंतर मस्त असा मँगो ज्यूस एन्जॉय केला आणि एवढे 2-3 लोकेशन बघूनच झाले होते की लगेच संध्याकाळ झाली आणि लगेच मग घरी जायला निघालो। आणि असं केलं आम्ही आमच्या दिवसाचा शेवट। बाय, टेक केअर।